झी 24 तास एक पाऊल पुढे। आता बातमी पाहणार आहोत पीक पाणी संदर्भातली फुले जयवंत या गवताच्या लागवडीपासून शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन मिळतं। तसंच या गवतापासून जनावरांच्या उत्पादन वाढीसाठीही पूर्ण पोषण मिळतं। शेतकऱ्यांना फुले जयवंतच्या लागवडीचा उपक्रम निश्चितच फायदेशीर असल्यानं त्याच्या लागवडीविषयी यवतमाळच्या कृषी विज्ञान केंद्रातील दिगंबर उद्रंटवार यांनी माहिती दिली। पीक पाणीचे सहप्रायोजक होम फ्लॉवर अल्ट्रा का कमाल, फसल बेमिसाल। फुले जयवंत हा हिरवा चारा गुरांना अतिशय फायद्याचा ठरतो। यवतमाळच्या कृषी विज्ञान केंद्रानं या गवताचं ठोम काही शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले। यामुळे त्यांच्या गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न कायमचा सुटला असून इथला शेतकरी चारा टंचाईवर मात करण्यासाठी सज्ज झालाय। एकदा लागवड केल्यानंतर वर्षभर उपलब्ध होत असलेले फुले जयवंत गवत पौष्टिक असल्यानं दुभत्या जनावरांच्या दुधातही वाढ झालीय। गवताची ही जात सर्व प्रकारच्या जमिनीत उत्तम प्रकारे वाढते। तसंच लागवड करताना जमिनीत शेणखत मिसळावं। याचबरोबर 60 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाशाची मात्रा देऊन पिकाला सुरुवातीला 2 दिवसात आणि त्यानंतर 15 दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात। 90 बाय 60 सेंटीमीटरच्या याच्यावर जर लागवड केली आपण तर जवळपास 20,000 सेट्स लागतात एका हेक्टरसाठी आणि ते 2 रुपयाच्या प्रमाणात जर हे केलं तर जवळपास 40,000 रुपये त्याचा खर्च येतोय आणि एका हेक्टरला बाकी जी मशागतीचा जो खर्च आहे तो खर्च आणि दुसरा खत जे की 40 बाय 20 बाय 40 असा याचा डोस राहतोय तर त्या प्रमाणात ते खत लागतात। फुले जयवंताची पहिली कापणी 60 ते 70 दिवसांनी करावी म्हणजे वर्षभर याच्या 8 ते 9 कापण्या घेता येतात। अरविंद बोंडे या शेतकऱ्यांना फुले जयवंत गवताची लागवड केली असून त्यांना प्रति हेक्टरी 250 टन हिरवा चारा मिळालाय। विशेष म्हणजे या चारा पिकावर आतापर्यंत कोणतेही कीड रोगाचा प्रादुर्भाव आढळलेला नाहीये। हा चारा पालेदार, हिरवागार, रसदार आणि रुचकर असून पचायलाही हलका आहे। या गवताचा बोंडे यांना भरपूर फायदा झालाय। 1 एकराच्या जवळपास माझी लागवड आहे तर याच्यामध्ये जवळपास 1 लाखाच्या जवळपास बेणे तयार झालेले आहे आणि याच बेण्यामधून मी बरेचसे काही शेतकऱ्यांना विक्री सुद्धा केलेली आहे आणि या चाऱ्यापासून फायदा जर म्हटलं तर जनावरांसाठी पौष्टिक आहार चांगल्या तऱ्हेने मिळते आणि जनावराला चांगली एक खाद्य उपलब्ध झालेलं आहे। यावर कोणताही आजपर्यंत कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचं आजपर्यंत आढळलेला नाही आहे। त्यानंतर याच्यामध्ये कोणतं तण वगैरे वाढत नाही आहे त्यामुळे बाकीचा नंतर जो मेंटेनन्स जे आहे ती होत काही गरज लागत नाही त्याची जास्त। दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तसंच अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी फुले जयवंत गवताचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी गुरांचं पोषण मूल्य जपण्यासाठी थोडी का होईना जयवंत गवताची लागवड करावी। जयवंत गवताची लागवड अत्यावश्यक असून ही लागवड गुरांचं पोषण ठरतंय। झी 24 ताससाठी यवतमाळहून श्रीकांत राऊतसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।